सगळ्यांना काय वाटतं की आपलं जर पर्सेंटाईल 80 to 90 पर्सेंटाईल जरी आले तरी पुण्यातल्या एक टियर 3 किंवा लेवल 3च्या कॉलेजमध्ये ॲटलिस्ट ठीकठाक ब्रँच तरी आपल्याला मिळेल। मला अजूनही आठवतंय MHT CET 2024ची कॅप 1चं जे कॉलेज अलॉटमेंट आहे ते डिक्लेअर झालं होतं आणि सगळ्यात शॉकिंग ॲनालिसिस होतं। तुम्ही विचार कराल की काय वेगळं होतं हे कॉलेज अलॉटमेंटमध्ये। पहिली गोष्ट म्हणजे काय, जी पुण्यातली कॉलेजेस लेवल 3चे आहेत जिथं व्यवस्थित स्टाफ सगळ्या सुविधा नाही आहेत त्या कॉलेजचे कट ऑफ सुद्धा 84 किंवा 85 वरून डायरेक्टली 90+ पर्सेंटाईलवरती कम्प्युटर सायन्स आणि IT या टेक ब्रँचेससाठी गेले होते। ज्या मुलांचं पर्सेंटाईल कमी होतं, ज्यांच्याकडे कॅटेगरी होती, ज्यांनी कॉलेजची लिस्ट खूप मोठी बनवली होती, अराउंड 300 कॉलेजेस आपल्याला एंटर करता येतात, तेवढी मोठी लिस्ट टाकून सुद्धा मुलांना कॉलेजेस अलॉट झाली नव्हती। दोन गोष्टी आहेत, एक म्हणजे काय, सगळ्याच मुलांना टेक ब्रँचेस CS-IT मध्ये एंटर करायचं आहे आणि दुसरं गेल्या 2 वर्षांपासून कॉलेजेसचा वाढलेला कट ऑफ। म्हणजे तुम्ही विचार करा, जर तुम्हाला एक बऱ्यापैकी 80 to 90 पर्सेंटाईल जरी मिळालं तरी सुद्धा पुण्यातल्या ठीकठाक कॉलेजेसमध्ये CS-IT मिळणं डिफिकल्ट आहे। हे लेवल 3च्या कॉलेजेस सांगतोय। लेवल 1 आणि लेवल 2च्या कॉलेजेसचा जो कट ऑफ आहे अराउंड 95+ पर्सेंटाईल आहे आणि जी सिच्युएशन आता आहे ना तीच लास्ट इयर होती। सगळीकडे 5 lakhs+ स्टुडंट रजिस्टर्ड फॉर CET, 6 lakhs+ स्टुडंट रजिस्टर्ड फॉर CET। पेपरचे डिफिकल्टी लेवल वाढले, पेपरची डिफिकल्टी नक्कीच वाढली होती। 2 मे ते 15 मेच्या दरम्यान 16 शिफ्ट्समध्ये एक्झाम झाल्या होत्या। मोस्ट ऑफ दी शिफ्ट्समध्ये मॅथमॅटिक्स टफ प्लस लिंक आली होती। मात्र एक पॉझिटिव्ह गोष्ट काय होती माहिती आहे, कमी पर्सेंटाईल वरती सुद्धा कमी मार्क्सवर सुद्धा चांगलं पर्सेंटाईल मिळालं होतं। ज्यावेळी रिस्पॉन्स शीट रिलीज झाली होती, मुलांनी मार्क्स कॅल्क्युलेट केले होते। दरवर्षीप्रमाणे मी सुद्धा मुलांकडचे फीडबॅक्स घेतले, त्यांच्याकडून फॉर्म्स भरून घेतले, त्यांचे मार्क्स किती आले ते एंटर केले। एक सॅच्युरेशन पॉईंट मला आढळला, जवळजवळ कितीतरी मुलं ज्यांचा स्कोर 70 to 100च्या दरम्यानच लायकर होता, म्हणजे 70 ते 100च्या दरम्यानच। मग ज्यावेळी असा स्कोर सॅच्युरेशन पॉईंटला असतो त्यावेळी एका पॉईंट नंतर पर्सेंटाईल आपोआप डिग्रेड होतं। आपली मेंटॅलिटी काय आहे, जेवढे मार्क्स आहेत तरी कन्फर्म तेवढं पर्सेंटाईल तरी आपल्याला मिळतं। म्हणजे समजा मला 71 मार्क्स मिळाले तर ॲटलिस्ट 70 पर्सेंटाईल तरी मिळाले। मात्र एक सिच्युएशन मला अजूनही आठवते, 76 मार्क्स होते विद्यार्थिनीला, 76 मार्क्सवरती फक्त 63 पर्सेंटाईल मिळालं होतं। ठीक आहे, त्यामुळे बाळांनो सांगण्याचं तात्पर्य हे आहे, पुण्यातल्या कॉलेजेसच्या असू द्यात किंवा महाराष्ट्राच्या सगळ्या कॉलेजेसचे कट ऑफ गेल्या 2 वर्षांपासून वाढलेले आहेत। कॉम्पिटिशन सुद्धा वाढलेलं आहे। मार्क्सवर किती पर्सेंटाईल आहे तेवढं अनप्रेडिक्टेबल आहे। त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, जेवढे तुम्ही कमी मार्क्स स्कोर कराल बिलो 75 तेवढं तुमचं पर्सेंटाईल अनप्रेडिक्टेबल असणार आहे। त्यामुळे आत्तापासून तयारीला लागायचं आहे। तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिलके। पहिली गोष्ट म्हणजे काय, आजचा जो व्हिडिओ आहे ना मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ असणार आहे। का? कारण का आज मी 2 अनाउन्समेंट करणार आहे। खरं तर आज गुढीपाडवा आहे, गुढीपाडव्याच्या सगळ्या तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा। आज 2 अनाउन्समेंट करणार आहे। लास्ट 20 डेजमध्ये, या 20 डेजमध्ये 95+ पर्सेंटाईल तुम्ही कसं स्कोर कराल हे आपलं टार्गेट असणार आहे। खरं तर आजचा हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे काय, आजपासून तुम्हाला एक नवीन संकल्प करायचा आहे। म्हणजेच आज नवीन वर्ष आहे, नवीन वर्षापासून आता मागे जेवढं प्रिपरेशन केलंय ते राहू द्यात, परंतु पुढच्या 20 दिवसांमध्ये काय करणार आहात आणि काय करायचं आहे हे सगळा रोडमॅप मी आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे। खरं तर 1-2 गोष्टी मला सांगायच्या जे मोस्टली मी पेरेंट्सशी बोलल्यानंतरच मला झालं होतं। एक म्हणजे काय, भरपूर कॉलेजचे ॲडमिशन्स वगैरे स्टार्ट झाले आहेत। म्हणजे भरपूर यूट्यूबर्स वगैरे व्हिडिओ टाकतात की हे कॉलेज चांगलं आहे वगैरे, हे पेड प्रमोशन आहे। ओके, ते स्वतःहून वगैरे केलेलं नाही। मला एक सांगा, ज्या गोष्टीत म्हणजे जे कॉलेज ऑलरेडी चांगलं आहे त्यांना प्रमोशन करायची काही जास्त गरज नसते। मात्र त्यांच्या एंट्रन्स वगैरे बॅकअप म्हणून एंट्रन्स एक्झाम दिल्या तरी काही हरकत नाही। खरं तर मला सुद्धा अप्रोच करतात की सर हे प्रमोशन वगैरे करा, काय तुमचे चार्जेस असतील ते देऊ, परंतु ते मलाच ते म्हणजे कसं असतं, ज्यावेळी तुम्ही माझ्याकडे विश्वासाने माझे व्हिडिओज बघता त्यावेळी आपली रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे माझी रिस्पॉन्सिबिलिटी कित्येक पटीने वाढते की तुम्हाला एक चांगला कंटेंट डिलिव्हर करावं। उगाचच त्यांच्या प्रमोशनच्या कमिशनसाठी तुम्हाला कोणत्याही कॉलेजचं वाढवून त्यांच्या फॅसिलिटीज वगैरे सांगणं हे मला आवडत नाही। मात्र एक सांगतो, जे काही तुम्ही आता या CET एक्झाम झाल्यानंतर सुद्धा जे काही डिसिजन्स घ्याल ते आपल्या पेरेंट्सला विचारूनच घ्याल। उगाचच एखादं कॉलेज चांगलं आहे, या फॅसिलिटीज आहेत यावेळी फक्त कॉलेजचे मोठमोठे कॅम्पस बघून आणि त्यांच्या फेक प्लेसमेंटचा डेटा बघून कुठलाही डिसिजन्स घ्यायचा नाहीये। तर सुरुवात करूया आजच्या या नवीन व्हिडिओला।
आज गुढीपाडव्यानिमित्त खरं तर एक नवीन संकल्प आपण सुरू करतोय आणि त्याच्यातली पहिली आणि छोटीशी माझ्याकडून तुम्हाला गिफ्ट काय असणार आहे तर आज गुढीपाडवा म्हणजे आज आणि उद्या 2 दिवसांसाठी आपला जो मेगा मॉक टेस्ट सिरीज प्लस पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम आहे याच्यावरती मी 25% ऑफ देतोय। खरं तर या प्रोग्रामबद्दल मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतोय, प्रमोशन यासाठी करतोय कारण का मला विश्वास आहे की माझ्या टेस्ट सिरीज प्लस मेंटरशिप प्रोग्रामचा तुम्हाला नक्की फायदा होऊ शकतो। एकतर 500+ विद्यार्थी ऑलरेडी रजिस्टर्ड आहेत। 1 मार्च पासून हा प्रोग्राम स्टार्ट आहे। टोटल 20 फुल सिलेबस ॲज लाईक ॲक्च्युअल CET एक्झाम तुम्हाला टेस्ट मिळतात। तुम्ही त्या टेस्ट कधीही अटेम्प्ट करू शकता। 3 तासामध्ये ॲक्च्युअल इंटरफेस CET सारखा तुम्हाला डिस्प्ले केला जातो। त्याच्यानंतर तुमचे कोणते क्वेश्चन चुकलेत, कोणते बरोबर आहेत, प्रत्येक क्वेश्चन चुकलेल्या क्वेश्चनचं म्हणजे डिटेल, प्रत्येक क्वेश्चनचं डिटेलमध्ये सोल्युशन सुद्धा मिळतं। आणि फक्त एवढ्यावर थांबत नाही, एक तर तुम्हाला पर्सनल मेंटरशिप मिळते। या मेंटरशिप प्रोग्रामचे विशेष हे यासाठी सांगतोय की बाळांनो, तुम्ही जर बघाल ना बाकी ठिकाणी तुम्हाला फक्त टेस्ट दिल्या जातात, तुमच्या चुका कुठे होत आहेत, तुम्हाला मॉक टेस्टचा ॲनालिसिस करायची काय गरज आहे, त्याच्यानंतर तुमचे वीक टॉपिक्स कुठे आहेत, तुमचा स्कोर कसा इम्प्रूव्ह करायचा आहे, या गोष्टी कुणीही सांगितलं जातात। आणि हेच आम्ही मेन एम आहे की आम्ही तुम्हाला पर्सनल मेंटरशिप प्रोव्हाइड करतोय। प्रत्येक विद्यार्थ्याला पर्सनली गाईड केले जातं। तुम्हाला कोणत्याही टॉपिकमध्ये किंवा काहीही गायडन्स रिलेटेड म्हणजे काहीही क्वेरीज असतील त्या तुम्हाला पर्सनली आम्ही गाईड करतो। त्यामुळे हा जो प्रोग्राम आहे त्यामध्ये नक्की एनरोल करा असं मला वाटतं। 2 दिवस आम्ही ही ऑफर दिलेली आहे, म्हणजेच आज आणि उद्या, आज गुढीपाडवा आणि उद्या रमजान ईद निमित्त ज्या मुलांना एनरोल करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिली आहे आणि कोर्सची सुद्धा लिंक दिली आहे, त्याच्यावरती जाऊन तुम्ही एनरोल करू शकता। मात्र एक सांगतो, इतक्या कमी किमतीमध्ये तुम्हाला या 2 गोष्टी, फुल सिलेबस मॉक टेस्ट, त्यानंतर पर्सनल मेंटरशिप आणि याच्यामध्ये आम्ही इन्क्लूडेड केले टॉपर्सचे फॉर्म्युला शीट्स प्लस फॉर्म्युला बुक्स, फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्सची सेपरेट प्रत्येक चॅप्टर वाईजची फॉर्म्युला बुकसुद्धा एंटर केले, जेणेकरून तुम्हाला म्हणजे शेवटच्या दिवसांमध्ये रिव्हिजन करताना काहीही प्रॉब्लेम येणार नाही आहे। त्यामुळे या कोर्समध्ये नक्की एनरोल करा। तुम्हाला 20 डेजमध्ये या मॉक टेस्ट आणि या मेंटरशिपचा नक्की फायदा होईल याची गॅरंटी मी तुम्हाला नक्की देऊ शकतो। ठीक आहे, ही होती पहिली अनाउन्समेंट। आता दुसरी अनाउन्समेंट काय आहे तर 95+ हे मी टार्गेट ठेवतोय पुढच्या 20 दिवसांसाठी। आता आजपासून म्हणजेच काय, उद्यापासून आपली ही सिरीज स्टार्ट होते। तर आज तुम्हाला काय करायचं आहे त्याबद्दल सांगतो। तर पुढच्या 20 दिवसांमध्ये मी काय करणार आहे, शक्य तेवढे डेली व्हिडिओज अपलोड करणार आहे। आता होतं असं की माझं सुद्धा कॉलेज, एक्झाम्स वगैरे या सगळ्या गोष्टी मॅनेज करत, त्याच्यासोबत आपली जी मेंटरशिपचे मुलं आहेत त्यांना गाईड करत या सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात। मी ट्राय करेल की डेली सकाळी 7:30 किंवा 7:45 वाजता ठीक माझा व्हिडिओ येत जाईल। ठीक आहे, या व्हिडिओमध्ये काय करेल तर तुम्हाला टार्गेट्स कशी कंप्लीट करायचे, 20 दिवसांमध्ये तुम्हाला म्हणजे तुम्हाला एक डिरेक्शन, मला माहिती आहे तुम्ही सगळी मुलं खूप चांगला अभ्यास करताय, मेहनत सुद्धा करताय, फक्त तुम्हाला गरज काय आहे तर थोडी तुम्हाला डायरेक्शन देण्याची। एकदा तुम्हाला ती दिशा कळाली तर तुम्ही व्यवस्थित अभ्यास करून चांगला स्कोर मिळवणार आहात, हे मला गॅरंटीड आहे। ठीक आहे, तर मी माझ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला काय करेल तर गाईड करेल की एखादी मॉक टेस्ट कशी अटेम्प्ट करायची, ॲनालिसिस कसं करायचं, रिव्हिजन फास्ट कसं करायचं आहे, त्यांचा सिलेबस कसा कव्हर करायचा आहे, या सगळ्या गोष्टीमध्ये डिटेलमध्ये पुढचे 20 दिवस मी तुम्हाला गाईड करणार आहे। दुसरं, जेवढं माझ्याकडे फ्री मटेरियल शक्य असेल ते सगळं मी तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे। म्हणजे या 20 दिवसामध्ये रिव्हिजनच्या नोट्स असतील किंवा अजून काही फॉर्म्युला बुक्स वगैरे असतील ते सुद्धा फ्री मटेरियल मी तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे। त्यानंतर एंडिंगच्या डेजमध्ये मी विद्यार्थ्यांसाठी फुल सिलेबस मॉक टेस्टसुद्धा 1 किंवा 2 टेस्ट सुद्धा कंडक्ट करले, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये जेवढी ते विद्यार्थी टेस्ट अटेम्प्ट करतायत त्याच्यामध्ये तुमचा नंबर किती आहे, तुमचे स्कोर किती आहे हे सगळं तुम्हाला कळेल। हे असणार आहे पुढच्या 20 दिवसाचं मेन टार्गेट। आता जो संकल्प मी सांगितला होता की पुढच्या 20 दिवसांमध्ये आपल्याला एक संकल्प करायचा आहे आज गुढीपाडव्यानिमित्त, तो संकल्प काय आहे, त्याचे 5 फीचर्स मी ठेवलेले आहेत। एक म्हणजे काय तर स्वतःला आज तुम्हाला सेल्फ इव्हॅल्युएशन करायचं आहे। आज तुम्ही एका ठिकाणी शांत बसायचं आहे, एक वही पेन घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती फक्त तुम्ही स्वतःला इव्हॅल्युएट करायचं आहे। आत्तापर्यंत माझे फिजिक्सचे किती चॅप्टर झालेत, किती इनकम्प्लीट आहेत, केमिस्ट्रीचे किती झालेत, मॅथमॅटिक्सचे झालेत, प्रत्येक चॅप्टर कव्हर करताना मी MCQ किती प्रॅक्टिस केले, म्हणजे PYQs किती केलेत, किती वर्षांचे केलेत, रिव्हिजन किती झाले, असे कोणते चॅप्टर्स आहेत जे मला डिफिकल्ट जातात, कोणते इझी आहेत, हे सगळं तुम्ही एकदा त्या वहीच्या पेजवरती सगळं लिहून काढायचं आहे। जेवढं तुम्ही शक्य तेवढं नोट डाऊन करून ठेवाल तेवढ्या गोष्टी मोस्टली तुमच्या रिझॉल्व्ह होत जातील आणि जेवढं तुम्ही डोक्यामध्येच विचार करत असाल ते अजून कॉम्प्लिकेटेड होत जातात। त्यामुळे पहिली स्टेप असणार आहे आजच तुम्ही सगळ्यांनी सेल्फ इव्हॅल्युएशनचा चार्ट बनवायचा आहे, किती सिलेबस कव्हर झाला आहे, किती इनकम्प्लीट आहे, सगळं लिहायचं आहे। ठीक आहे, सेकंड स्टेप असणार आहे आपल्या संकल्पामधलं एक काय तर मॅक्सिमम सिलेबस कव्हर। आता
पुढच्या 20 दिवसांमध्ये मी काय ठरवलं आहे, जरी तुमचा सिलेबस इनकम्प्लीट असेल म्हणजे 40-30% असेल किंवा 80-90% जरी कवर असेल तरी आपलं टार्गेट काय आहे, पुढच्या 20 दिवसांमध्ये 80% प्लस सिलेबस कवर करणं. कारण का 95+ हवा असेल ना तर 80% होऊन सिलेबस तुमचा कवर असलाच पाहिजे. ठीक आहे. आता सिलेबस कसा कवर करायचा आहे, खूप इझी आहे. पुढचे 20 दिवस आपल्याकडे आहेत असं मी अज्युम करतो. तर 20 दिवसांमध्ये काय करायचं आहे, जेवढे तुमचे इनकम्प्लीट हाय वेटेज चॅप्टर्स आहेत ते 2 दिवसांमध्ये एक चॅप्टर तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. ठीक आहे. आणि जे लो वेटेज चॅप्टर आहेत ते एका दिवसामध्ये कंप्लीट करायचं आहे. आता चॅप्टर कसा कव्हर करायचा आहे, एक म्हणजे काय तर चॅप्टरची थेरी कमीत कमी वेळामध्ये ती थिअरी कव्हर करा. मे बी ती वन शॉट लेक्चर्स असू देत किंवा जिथून तुम्ही कोचिंग घेताय तीच असू देत. त्याच्यानंतर त्या चॅप्टरचे सगळे फॉर्म्युलाज नोट डाऊन करायचे आणि ते पाठांतर करायचे. आणि तिसरे असणार आहेत फक्त PYQ सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. एवढंच करायचं आहे. 20 दिवसांमध्ये 80% प्लस सिलेबस कसा कव्हर करता येईल हे आपलं मेन टार्गेट आहे आणि जे मी तुम्हाला या 20 दिवसांमध्ये करून घेणार आहे. ठीक आहे. स्टेप नंबर 3 असणार आहे ती म्हणजे काय तर PYQs. आता PYQs जास्त सॉल्व्ह करण्या इतका वेळ नाही आहे. 2021ला आपला सिलेबस चेंज झाला होता. मग PYQs किती सॉल्व्ह करायचे, जेवढे चॅप्टर्स आता सॉल्व्ह करणार आहात किंवा कंप्लीट करणार आहात त्याचे फक्त 2024 आणि 2023 या 2 वर्षाचे PYQs परफेक्ट केले पाहिजेत. जर वाटत असेल अजून प्रॅक्टिसची गरज आहे, अजून सुद्धा चॅप्टर मला वाटतो की कंप्लीट झाला नाही आहे, तर तुम्ही अजून लास्ट 2 इयर्सचे PYQ सॉल्व्ह करू शकता. फक्त PYQ सॉल्व्ह करताना काळजी घ्या की ते टाइम बाउंडेडमध्ये सॉल्व्ह कराल आणि एकदा सॉल्व्ह केलेले PYQs परत परत रिव्हिज कराल. ही होती स्टेप नंबर 3 असणार आहे. पुढच्या 20 दिवसांमध्ये शक्य तितके PYQs आपल्याला सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. स्टेप नंबर 4 काय असणार आहे पुढच्या या 20 दिवसांमध्ये, एक असणार आहे शक्य तेवढ्या मॉक टेस्ट द्या. आता मॉक टेस्ट कधी द्यायचे आहेत, खरं तर जर आपला सिलेबस 70% प्लस कंप्लीट असेल तर तुम्ही मॉक टेस्ट द्यायला स्टार्ट करा. जरी पुन्हा एकदा सांगतोय, जरी इनकम्प्लीट सिलेबस असेल तरी मॉक टेस्ट स्टार्ट करा. मॉक टेस्ट देत मॉक टेस्ट ॲनालिसिस करत इनकम्प्लीट सिलेबस कंप्लीट करायचे. ठीक आहे. जर 70% सिलेबस कंप्लीट करत झाला असेल तर तुम्ही काय करायचं आहे, पुढचे 10 दिवस म्हणजे उद्यापासून अल्टरनेट डेज टेस्ट देऊ शकता. म्हणजे 2 दिवसामधून एक टेस्ट देऊ शकता आणि ज्यांचा सिलेबस व्यवस्थित कव्हर झालाय त्यांनी डेली टेस्ट दिल्या तरी चालतील. आणि शेवटच्या 10 दिवसांमध्ये मात्र तुम्हाला डेली एक मॉक टेस्ट देणं कंपल्सरी आहे. ही होती स्टेप नंबर 4. आता स्टेप नंबर 5 असणार आहे ते म्हणजे काय, स्मार्ट रिव्हिजन प्लॅन. पुढच्या 20 दिवसांमध्ये आत्तापर्यंत किती सिलेबस कव्हर केला हा भाग आहेच, परंतु जो सिलेबस कव्हर केलाय तो शक्य तेवढा रिवाइज कसा करायचा आहे याच्यासाठी एक स्ट्रॅटेजी प्लॅन प्रत्येकानं आखणं गरजेचं आहे. खरं तर रिव्हिजन इज द मोस्ट इम्पॉर्टंट. आणि फक्त रिव्हिजन म्हणजे फॉर्म्युलाज वाचणे किंवा रिॲक्शन्स वाचणे असं नाही आहे, तर रिव्हिजन म्हणजे जे PYQ सॉल्व्ह केले ते सुद्धा तुमच्या नजरेखालून गेले पाहिजेत. हे असतं रिव्हिजनचा प्लॅन. ठीक आहे. हे होती माझी 5 स्टेजेस पुढच्या 20 दिवसामध्ये. तर आज मी हा संकल्प रिलीज करतोय गुढीपाडव्यानिमित्त की पुढच्या 20 दिवसांमध्ये मी या 5 गोष्टींवरती फोकस करणार आहे. पहिली म्हणजे काय, मॅक्सिमम सिलेबस कव्हर. दुसरा असणार आहे ते म्हणजे काय तुमचं PYQ सॉल्विंग. तिसरी असणार आहे तुमचं मॉक टेस्ट आणि चौथी असणार आहे तुमचं रिव्हिजनचं प्लॅन. या 4 गोष्टी तुम्हाला पुढच्या 20 दिवसांमध्ये करायचं आहे. आणि एक सांगतो की 95+ इतकं काही डिफिकल्ट नाही आहे, ते खूप इझी आहे, ते होऊ शकतं पुढच्या 20 दिवसात. मात्र एवढं करा की ज्या गोष्टी आता सांगितल्यात व्हिडिओमध्ये त्या व्यवस्थित फॉलो करा आणि स्वतःहून या गोष्टी ॲनालाइज करा. मग पहिली स्टेप सांगितली होती की सेल्फ ॲनालिसिस. जोपर्यंत तुम्हाला स्वतःला समजणार नाही की तुमचे वीक टॉपिक्स कोणते आहेत, कोणते इझी आहेत, कोणते डिफिकल्ट वाटत आहेत, त्यानुसार तुम्ही स्वतःचा प्लॅन स्वतः बनवा. कुणीही येऊन तुम्हाला स्वतःचा पर्सनल गाईड वगैरे करणार नाही आहे की हे चॅप्टर आज कर उद्या कर. आणि जरी केलं तरी ते तुम्ही 4 ते 5च दिवस फॉलो करणार, कारण का ते फक्त 2 दिवसांचं मोटिवेशन आहे, नॉट अ डिसिप्लिन. आणि मला वाटतं तुम्ही डिसिप्लिनमध्ये या गोष्टी कराव्यात पुढच्या 20 दिवसामध्ये. बाकी सगळी डिस्ट्रॅक्शन्स थोडी बाजूला ठेवा आणि व्यवस्थित या गोष्टींवरती फॉलो करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जी 2 दिवसांसाठी ऑफर स्टार्ट आहे आज आणि उद्या, त्याच्यामध्ये नक्की एनरोल करा. तुम्हाला बेस्ट कंटेंट मॉक टेस्ट प्लस पर्सनल मेंटरशिप, टॉपर्स फॉर्म्युला शीट आणि फॉर्म्युला बुक्स नक्की प्रोव्हाइड केले जातील. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.